तर आता मी थिविम स्टेशनला उभी आहे आणि मला जायचं आहे गोव्याला। तर गोव्यामध्ये ह्या पावसाच्या सीझन मध्ये काय काय चालू असतं, बीचवरती जायला देतात की नाही, हॉटेल्सचे रेट आणि अजून वॉटर स्पोर्ट अजून काय काय ओपन आहे आणि सगळ्याचे रेट्स काय आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते। जर तुम्हाला गोव्यामध्ये यायचं असेल तर पहिली अपडेट घ्या की ट्रेन चालू आहेत की नाही। गेल्या काही दिवसापासून कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे काही गाड्या उशिरा धावत आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। गेल्या 8 दिवसामध्ये 2 वेळा कोकण रेल्वे 24 तासासाठी बंद करण्यात आली होती। पण कोकण तेवढंच हिरवंगार झालं आहे हे बघायला पण तेवढीच मजा येते। गोव्यात बघायला गेलं तर सगळंच ओपन आहे। थिविम स्टेशनवरूनच तुम्हाला रिक्षा, टॅक्सी, स्कूटी आणि बस सेवा पण उपलब्ध आहे। स्टेशनला तुम्हाला 400 रुपयामध्ये स्कूटी मिळेल आणि बीच साईडला गेलेत तर तुम्हाला 300 रुपीजमध्ये स्कूटी मिळेल। गोव्याचा समुद्रकिनारा तुम्ही बघू शकता की तुम्ही आज जाऊ शकता की नाही ते। वॉटर स्पोर्ट्स, शॅक्स हे सगळं तुम्हाला आत्ता इकडे करायला मिळणार नाही, तर हे तुम्हाला ऑक्टोबर ते मार्च ह्या महिन्यामध्ये इकडे खूपच ॲक्टिव्हिटीज असतात, ते तुम्हाला तेव्हा करायला मिळेल। तर थोडे बहुत शॅक्स इकडे ओपन आहेत आता। ऑक्टोबर ते मार्च या महिन्यामध्ये जेवढे शॅक्स ओपन असतात तेवढे आत्ता नाही आहे। जास्त पाऊस असल्यामुळे हॉटेल्सचे रेट्स पण कमी झाले आहेत। तर बीचच्या साईडला तुम्हाला 700 ते 800 मध्ये रूम्स अवेलेबल मिळतील। बघायला गेलं तर इकडे सगळे क्लब्स, क्रूज ओपन आहेत। गोव्याला आलात तर याची मजा तुम्ही जरूर घेऊ शकता। तर ही आहे गोव्याची कंप्लीट इन्फॉर्मेशन। तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा।